नमस्कार. आज आपण शिकणार आहोत आपलं एक व्यवसायाचं जे प्रोफाईल पेज आहे, ज्याला लँडिंग पेज म्हणतात, त्याच्यावरून कस्टमर कसा तुम्हाला भेटतो. हे जे लँडिंग पेज आहे ते तुम्हाला काय होतं, ह्या ₹100 पेजवरनं अनेक कस्टमर कसे भेटतात हे तुम्हाला लाईव्ह मध्ये आज शिकायला भेटणार आहे. सर्वात पहिल्यांदा कंपनीचं नाव संचिता ऑनलाईन सेवा केंद्र. शिका व कमवा एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. क्लिअर इथं मराठीमध्ये लिहिलेले नमस्कार, आम्ही शौर्या डिजिटल व स्वामी एंटरप्राइजेस वतीने घराघरात एक व्यक्तीला शिका व कमवा महाराष्ट्रभर अभियान राबवून महिला यांना आपल्या पायावर उभे कसे राहायचे, तरुणांचे जॉब गेले तर रोजगार कसा व्हावा व कॉलेज व ज्येष्ठ नागरिक यांना पार्ट टाइम काम करून कोणत्या सर्व्हिस कशा लागतात, त्याचं म्हणजे काय, फायदे काय, डॉक्युमेंट काय आहेत हे याच्यामध्ये तुम्ही पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा ₹100 पाठवल्यानंतर तुम्हाला आपण अशी काय करतोय, वेबसाईट देतोय ज्याच्या लिंकला क्लिक केल्यावरती सर्वात पहिल्यांदा ज्या 50 सर्व्हिस आहेत, त्या 50 सर्व्हिसचा सर्वात पहिल्यांदा फोटो, त्या सर्व्हिसचं नाव, ती सर्व्हिस म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय आहेत हे दिसतंय. पीक विमा असू द्या, डिजिटल सातबारा असू द्या, आयुष्यमान भारत कार्ड असू द्या, अपंगत्व असू द्या. 4 सर्व्हिस नंतर आपण पुढे जाणार आहोत. ई श्रम कार्ड, एम्प्लॉय कार्ड, श्रमयोगी मानधन पेन्शन, बांधकाम कामगार योजना. आपण थोडंसं पुढे गेलो. उद्यम आधार कार्ड, गोमास्ता, नवीन मतदान कार्ड. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेमध्ये क्लिअर लिहिलेलं आहे. मतदान कार्डवरती तुम्हाला नाव बदलायचं असेल, मतदान कार्डावरती फोटो, जन्मतारीख, नाव बदलायचं असेल, ट्रान्सफर करायचं असेल, नवीन पॅन कार्ड काढायचं असेल किंवा मायनर पॅन कार्ड करायचं असेल, पॅन कार्डवरती लग्नानंतर बदल करायचे असेल, बचत गटचं पॅन कार्ड असेल, कंपनी पॅन कार्ड असेल, पुढे गेल्यानंतर ट्रस्ट NGOचं पॅन कार्ड असेल, PF काढणे असेल, PF मध्ये फरक आहेत. PFचा KYC असेल, ट्रान्सफर असेल, विड्रॉल असेल. या 3 प्रकारचं असतं. KYC म्हणजे काय? फायदे काय? लागणारे डॉक्युमेंट, PF ट्रान्सफर म्हणजे काय? PF विड्रॉल संपूर्ण माहिती आहे. पोलीस व्हेरिफिकेशन, पुढे गेल्यानंतर तुम्ही गेलात फूड लायसन. फूड लायसन हे किती प्रकारचे येतात ते तुम्हाला दिसतंय. बेसिक असू द्या, रिन्युअल असू द्या, उत्पन्नाचा दाखला असू द्या, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र. प्रत्येक ठिकाणी म्हणजे काय, बेनिफिट काय आहेत आणि त्याच्यानंतर ऑलरेडी त्याच्यामध्ये कुठले डॉक्युमेंट लागतात हे दिलेले आहे. पुढे जाऊया सर्व्हिसमध्ये आपण गॅजेट, GST, आधारचा पत्ता बदला असू दे. राजपत्रामध्ये तुम्ही जर बघितलं ज्याला गॅजेट म्हणतो, मग कागदपत्र म्हणजे काय, त्याचे फायदे काय, हे संपूर्ण तुम्हाला दिलेलं आहे. आपण पुढे गेल्यानंतर ISO सर्टिफिकेट असू द्या, CSC रजिस्ट्रेशन असू द्या, डिजिटल सिग्नेचर असू द्या, नवीन रेशन कार्ड असू द्या, या सर्व प्रकारच्या सेवा तुम्हाला एका ₹100 वेबसाईटवरनं मराठीमध्ये वाचायला भेटतायत. आज आपण चहा जरी पिला तरी तुम्हाला माहिती आहे की ₹100 हे कुठेच नाहीत. अबाउट अस मध्ये गेल्यानंतर तुमच्या व्यवसायाला मार्केटिंग पाहिजे, कारण का जाहिरात हा मार्केटिंग का आहे. त्यानुसार व्हिजिटिंग कार्ड काय फायदा आहे, मिनी वेबसाईटचा काय फायदा आहे, तुम्ही जाहिरात न करता सॉफ्टवेअर कसं जाहिरात करतंय, तुमच्या मोबाईलवरनं बॅनर एडिटिंग स्वतः कसे करताय, व्हिडिओ एडिटिंग कसं करताय, लोगो एडिटिंग कसं करताय. त्याच्यानंतर 70 करोड ग्राहक डेटाबेस, याचा अर्थ व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड होऊन, फेसबुकच्या 10,000 ग्रुपमध्ये, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड होऊन 70 करोड ग्राहकचा कॉलिंग डेटानुसार तुम्ही कस्टमर कसे मिळतात, तुमची वेबसाईट कशी तयार होते, तुमचं गुगल बिझनेस रजिस्ट्रेशन कसं होतंय, आपल्या व्यवसायाची जाहिरात कशी होते, ते मोबाईल ॲप असू द्या, तुमचा एखादा यूट्यूबचा न्यूज चॅनल असू द्या,
महाराष्ट्रामध्ये शिकावं कमवा अभियान हे जे आहे काय करतोय आपण घेतोय. त्याचप्रमाणे तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज नसेल तर बेसिकमध्ये कॉम्प्युटर फंडामेंटल असू द्या, इंटरनेट असू द्या, MS वर्ड असू द्या, पॉवर पॉईंट असू द्या, त्याचप्रमाणे पब्लिशर असू द्या, पेंट असू द्या, टॅली असू द्या, कोरल ड्रॉ असू द्या, संपूर्ण शिकायला भेटते. त्याचे फायदे काय ते तुम्ही वाचताय, व्हिडिओ भेटतायत. पेज मेकर असू द्या, एक्सेल असू द्या, ॲडोब फोटोशॉप असू द्या. पुढे गेल्यानंतर ब्लॉगिंग वेबसाईटवरनं कस्टमर कसा भेटतोय, डिजिटल मार्केटिंग नाही, ईमेल मार्केटिंग नाही, फेसबुक मार्केटिंग नाही, कसा भेटतोय हे ऑलरेडी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायला भेटतंय. गुगल वेबसाईट मार्केटिंग, ग्राहक सेवा केंद्र असू द्या, इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय, टेलिग्राम मार्केटिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर यूट्यूब मार्केटिंग म्हणजे काय, व्हॉट्सअप मार्केटिंग म्हणजे काय, कॅनव्हा डिझाईन म्हणजे काय, सोशल मीडिया फोन लीड्स म्हणजे काय. पुढे गेल्यानंतर टेलिग्राम मार्केटिंग म्हणजे काय, फेसबुक ऑटो ग्रुप मार्केटिंग म्हणजे काय, गुगल डेटाबेस एक्स्ट्रॅक्टर म्हणजे काय, ॲडोब फोटोशॉप म्हणजे काय. पुढे गेला तुम्ही ॲडोब इन डिझाईन, मग कोरल ड्रॉ आला, त्याच्यानंतर इथं बोट मास्टरचं ॲप्लिकेशन आलं, फेसबुकचं ॲप्लिकेशन आलं, इलिस्ट्रेटर आलं, इन डिझाईन आलं. या सर्व प्रकारचे तुम्हाला काय होत आहेत, 100 रुपयामध्ये तुम्हाला शिकायला मिळत आहेत. मोबाईल ॲप्लिकेशन आहे, लाईफ टाईममध्ये तुम्ही काय करू शकता, बघू शकता. आता तुम्ही होम बघितलात, अबाउटच बघितलं, आता आपण गॅलरी बघूया. गॅलरी बघितल्यानंतर सर्वात प्रथम अशा प्रकारचे बॅनर तुम्हाला 50 दिले जातात. फक्त तुम्हाला स्टेटस ठेवायचं आहे. स्टेटस ठेवल्यानंतर जो कस्टमर येतो, कोणतीही सर्व्हिस बनवायची नाही. डायरेक्ट फक्त त्या कस्टमरचा नंबर द्यायचा, त्या कस्टमरचं पेमेंट ऑलरेडी तुमच्या खात्यावरती येतं. बेसिक पेमेंट जे आहे सर्व्हिसचं ते आम्ही घेतो. वरचे सगळे पैसे म्हणजे उदाहरणार्थ अगदी 100, 150, 200, 300 पासूनचे सर्व्हिस चार्ज ते आपण घेतो. बाकीचे सर्व पेमेंट जसं 1000, 1500, 2000 तुम्ही घेता ते डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जातात. ऑलरेडी डेव्हलपर आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक गोष्ट कशी आहे याचे व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इथे कसे आहेत व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. कॉन्टॅक्ट अस मध्ये तुम्हाला तर ऑलरेडी क्लिअरच दिलेलं आहे की तुम्हाला मोबाईल ॲप हवं का. हे मोबाईल ॲपमध्ये तुम्ही काय काय शिकताय हे याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते. आणि 111 रुपये भरल्यानंतर हे मोबाईल ॲप तुम्हाला भेटतं. 7276913082 वरती तुम्हाला 100 रुपये तुम्ही काय केले होतात कोर्ससाठी पाठवले होते. मोबाईल ॲप्लिकेशनसाठी 111 रुपये पाठवायचे आहेत. धन्यवाद.